हॅलो फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण कामगार विभागाची परीक्षा संपली आणि लगेच अवघ्या 3-4 दिवसामध्ये रिस्पॉन्स शीटसुद्धा आलेली आहे. तर ती रिस्पॉन्स शीट डाउनलोड करण्याची जी लिंक आहे, ती लिंक तुम्हाला कुठे मिळेल, रिस्पॉन्स शीट कशी डाउनलोड करायची, ती सगळी माहिती आपण पाहणार आहोत. आणि आता फर्स्ट रिस्पॉन्स शीट आलेली आहे, तर पुढं काय होतं, त्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. बी पब्लिकेशन पुणे यांनी एम-पी-एस-सी पॅटर्न गट ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी प्रश्नपत्रिका वर्गीकरण व स्पष्टीकरण हे पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. तलाठीची परीक्षा आता कंबाईन ग्रुप सी मध्ये गेलेली आहे. त्यामुळं कंबाईन ग्रुप सीचे जे पेपर आहेत एम-पी-एस-सीनं घेतलेले 2018 ते 2025 पर्यंतचे, ते सगळे पेपर यामध्ये दिलेले आहेत आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे स्पष्टीकरणासह दिलेलं आहे. तर बी पब्लिकेशन पुणे याचे संपादक अजित कुमार यांनी हे तलाठीसाठी पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. हे पुस्तक सगळ्या पुस्तकांच्या दुकानावर तसंच Amazon आणि Flipkartवर उपलब्ध आहे. तुम्ही घर बसल्या हे पुस्तक Amazon आणि Flipkartवरून मागवू शकता. तर या ठिकाणी पहा, आपलं जे विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल आहे ना, त्यावर मी ही लिंक दिलेली आहे पहा. कामगार विभाग रिस्पॉन्स शीट आली आहे अशी या स्वरूपाची. मग त्या लिंकवर तुम्ही टच केलं की एक नवीन विंडो ओपन होते आणि तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे, तुमची रिस्पॉन्स शीट मला 8806068618 हा जो माझा WhatsAppचा नंबर आहे त्याच्यावर पाठवा. तर त्या लिंकवर टच केल्यानंतर अशी एक नवीन विंडो ओपन होते. ही नवीन विंडो ओपन झाल्यानंतर या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर किंवा लॉग इन आय डी तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे आणि हा जो कॅप्चा आहे ना, हा कॅप्चा या ठिकाणी टाकायचा आहे आणि लॉग इन करायचे. लॉग इन केल्यानंतर तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला आहे, ते पद तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि मग त्यानंतर वरच्या लाईनवर तुम्हाला रिस्पॉन्स शीटचा टॅब दिसेल. त्यावर टच करून तुम्ही रिस्पॉन्स शीट डाउनलोड करायची आहे आणि ही फर्स्ट रिस्पॉन्स शीट आहे. यामध्ये जर तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं वाटत असेल, तर त्यांनी जो ईमेल दिलेला असेल, त्या ईमेलवर तसं पुराव्यासह तुम्हाला सांगायचं असतं आणि मग त्याचं पडताळणी करून सेकंड रिस्पॉन्स शीट 10-15 दिवसानंतर येईल आणि त्यानंतर मग सगळ्या विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांच्या याद्या प्रसिद्ध होतील आणि त्यानंतर सिलेक्ट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट पब्लिश होईल. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर परत एक सिलेक्ट लिस्ट आणि वेटिंग लिस्ट लावून विद्यार्थ्यांना जॉइनिंग दिलं जातं. तर अशा पद्धतीने ही पुढची प्रोसेस आहे. तर रिस्पॉन्स शीट मला पाठवा ही विनंती आहे सर्वांना. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. थँक यू व्हेरी मच.